नमस्कार. आपल्याला कधीतरी प्रश्न पडतोच ना, की काही लोक इतके दीर्घायुष्यी, इतके आनंदी आणि समाधानी आयुष्य कसं काय जगतात? याचं उत्तर आहे ना, ते जपानच्या एका खूप जुन्या संकल्पनेत दडलेलं आहे. इकिगाय. चला तर मग, आज आपण हेच रहस्य जाणून घेऊया. जरा विचार करा, जपानमध्ये ना एक असं गाव आहे जिथे जगातल्या इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा जास्त 100 वर्षांवरील लोक राहतात. हो, खरंच. हे गाव आहे ओकिनावा प्रांतातील ओगिमी. ऐकूनच किती आश्चर्य वाटतं नाही का? मग प्रश्न पडतोच की त्यांच्या या इतक्या दीर्घ, निरोगी आणि आनंदी जीवनाचं नक्की रहस्य तरी काय आहे? काय वेगळं करतात हे लोक? तर ह्या रहस्याचं नाव आहे इकिगाई. ही एक खूप सुंदर जपानी संकल्पना आहे. याचा अगदी सोपा अर्थ म्हणजे जगण्याचं कारण. किंवा असं समजा की अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी रोज सकाळी उत्साहाने आनंदाने उठावंसं वाटतं. हेच हेच ते तत्वज्ञान आहे जे ओकिनावामधले लोक प्रत्यक्षात जगतात. आणि गंमत म्हणजे ही इकिगाईची संकल्पना काही आजकालची नाही आहे. तिची मुळं थेट जपानच्या इतिहासात म्हणजे अगदी हजारो वर्षांपूर्वीच्या हेयान काळात सापडतात. पण गंमत बघा, जपान बाहेर ती पोहोचली ती अगदी अलीकडे. आधी एका पुस्तकामुळे ती अभ्यासकांपर्यंत पोहोचली आणि मग डॅन ब्युटनर यांच्या एका प्रसिद्ध टेड टॉकमुळे तर ती अक्षरशः जगभर पोहोचली. ठीक आहे. मग आता प्रश्न असा आहे की आपण स्वतःची इकिगाई कशी शोधायची? तर त्यासाठी ना एक खूप सोपी पद्धत आहे. ही पद्धत 4 महत्वाच्या प्रश्नांवर किंवा असं म्हणूया की 4 आधारस्तंभांवर उभी आहे. आता हे 4 आधारस्तंभ नेमके कोणते आहेत तेच आपण समजून घेऊया. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो स्वतःला विचारायचा आहे, मला खरंच काय करायला आवडतं? म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या करताना आपल्याला वेळेचा भानच राहत नाही आणि खरा मनापासून आनंद मिळतो? तो आपला एखादा छंद असू शकतो किंवा अशी कुठलीही गोष्ट जी आपल्याला जगण्याचा खरा अर्थ देते. आता दुसरा प्रश्न, मी नक्की कशामध्ये चांगला आहे? म्हणजे आपली कौशल्य कोणती आहेत? अशी कोणती गोष्ट आहे जी आपण इतरांपेक्षा जास्त सहजपणे आणि चांगल्या प्रकारे करू शकतो? ही एखादी नैसर्गिक देणगी असू शकते किंवा आपण मेहनतीने मिळवलेलं कौशल्यही असू शकतं. तिसरा प्रश्न थोडासा प्रॅक्टिकल आहे. ज्या गोष्टी मला आवडतात आणि ज्यात मी चांगला आहे, त्या कामासाठी मला पैसे मिळू शकतात का? कारण शेवटी आपलं आयुष्य सुरळीत चालण्यासाठी आर्थिक स्थैर्यही तितकंच महत्वाचं आहे, बरोबर? त्यामुळे आपल्या आवडीला आणि कौशल्याला जगात काही किंमत आहे का हे पाहणं गरजेचं आहे. आणि चौथा आणि माझ्या मते सर्वात महत्वाचा प्रश्न, या जगाला माझ्याकडून काय हवं आहे? म्हणजे माझ्या कामाचा समाजाला काही उपयोग आहे का? जेव्हा आपली आवड, आपलं कौशल्य समाजाच्या किंवा जगाच्या गरजा पूर्ण करतं, तेव्हा आपल्या कामाला एक खूप मोठा उद्देश मिळतो. आणि जेव्हा जेव्हा ह्या 4ही प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी येऊन मिळतात ना, तिथेच आपली खरी इकिगाई दडलेली असते. तर इकिगाई शोधणं ही तर झाली फक्त सुरुवात, पण ती रोजच्या आयुष्यात आणायची कशी? तिला जगायचं कसं? तर यासाठी इकिगाईची 10 अगदी सोपी पण खूप जास्त प्रभावी अशी तत्वे आहेत. चला आता आपण ती एक-एक करून पाहूया. पहिली 5 तत्व तर थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेली आहेत. पहिलं म्हणजे नेहमी सक्रिय रहा, कधीही रिटायर होऊ नका. दुसरं, कोणतंही काम घाईगडबडीत करू नका, सगळं काही शांतपणे करा. तिसरं, जेवताना कधीही पोट गच्च भरेपर्यंत खाऊ नका. चौथं, नेहमीच चांगल्या मित्रांच्या सोबतीत रहा. आणि 5वं, रोज थोडा तरी व्यायाम करून आपल्या शरीराची काळजी घ्या. किती सोपं आहे ना? आता यातलं जे तिसरं तत्व आहे ना, ते तर खूपच इंटरेस्टिंग आहे. ओकिनावामधले लोक ते कधीही पोट तुडुंब भरेपर्यंत जेवत नाहीत, तर साधारण 80% भूक भागली की ते थांबतात. असं म्हणतात की त्यांच्या दीर्घायुष्यामागचं हे एक फार मोठं रहस्य आहे. यावर एक जपानी म्हण आहे जी अगदी परफेक्ट बसते. तुमच्या रोजच्या भुकेच्या 80% खाल्ल्याने तुम्ही डॉक्टरांना टाळू शकता. विचार करा, किती साधी पण किती मोठी गोष्ट आहे ही, नाही का? म्हणजे कमी खाणं हेच आजारांना दूर ठेवण्यासारखं आहे. हेच तर इकिगाय आपल्याला शिकवते. आता उरलेली 5 तत्व ही आपल्या मनाच्या आरोग्यासाठी आहेत. जसं की नेहमी हसतमुख राहा, निसर्गाशी आपलं नातं पुन्हा जोडा, लहान-सहान गोष्टींबद्दल आभार माना, भूतकाळाची किंवा भविष्याची चिंता करत बसण्यापेक्षा आत्ताच्या क्षणात जगा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली जी इकिगाई आहे तिच्या मार्गावर चालत राहा.
पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. इकिगाय म्हणजे काहीतरी एक अंतिम ध्येय नाहीये, की जे एकदा मिळालं की झालं, संपलं. नाही. तो एक न संपणारा प्रवास आहे. एक सतत चालणारा शोध आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? तर इकिगाय म्हणजे फक्त मोठं करिअर किंवा भरपूर पैसा नाही. ती आपल्या कुटुंबात, आपल्या बागेतल्या फुलांमध्ये किंवा अगदी शेजाऱ्याला केलेल्या एका छोट्याशा मदतीतही असू शकते. आणि सर्वात सुंदर गोष्ट काय आहे माहितीये? हा जो शोध आहे ना, हा शोधच आपल्या आयुष्याला खरा अर्थ देतो. इतकंच काय, संशोधनातून तर हेही सिद्ध झालंय की जे लोक आपली इकिगाई जगतात त्यांची स्मरणशक्तीसुद्धा चांगली राहते. तर मग आता जाता जाता फक्त एक प्रश्न. थोडा वेळ काढा आणि स्वतःला विचारा, माझ्यासाठी रोज सकाळी उत्साहाने डोळे उघडण्याचं कारण काय आहे? माझी इकिगाई काय आहे? या प्रश्नावर नक्की विचार